ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। कधी कधी बुद्धिमान व्यक्तीसुद्धा चांगले व वाईट, धर्म व अधर्म, नित्य व अनित्य याच्यामध्ये विवेक करण्यास समर्थ ठरून आणि स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात। जसे की अर्जुनाला बी युद्धभूमीवर रणांगणामध्ये ऐन वेळेवर त्याला मोह झाला की हे माझे आप्त इष्ट मित्र गणगोत यांना मी कसे मारू। त्यावेळेस भगवंताने त्याला जागे केले, अरे तू आत्मा आहे, तू शरीर नाहीच आहे, तू यांना मारले नाही तरी हे मरणार, जेणेकरून तू निमित्त मात्र आहे आणि तुला या युद्धाला तयार व्हावेच लागेल। परंतु अर्जुन लवकर युद्धाला तयार होत नाही। त्यावेळी भगवंताने श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला आणि त्याची भय चिंता नष्ट झाली, दूर झाली आणि मग त्यावेळेस अर्जुन युद्धास तयार झाला। जसे की आपल्याला भीती कशाची वाटावी, ते युद्ध आणि ते समोरचे लोक अर्जुनावर युद्ध करण्यासाठी सगळे तयार झालेले असताना त्यांची भीती नाही बाळगायची। मनुष्यानं भीती कशाला बाळगायची, कशासाठी भीती, आपल्या अंतःकरणात कशाची भीती पाहिजे। आपण काही वाईट कृत्य करू नये, भगवंत आपल्याला बघतो आहे, आपण चांगल्या रीतीने चांगले कर्म करायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त विवेकबुद्धीचा वापर करावा। अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवंताने सांगितले, अरे हे मागच्या जन्मी कोण होते, हे तुझे कोणीच नाही आणि पुढच्या जन्मीसुद्धा कोण होणार आहे तुला माहीत आहे का? यांना कोणता जन्म मिळणार, तुला कोणता जन्म मिळणार। हे भगवंतानी खूप असे अनेक प्रकारे त्या अर्जुनाची समजूत घालून आणि त्या अर्जुनाला युद्धासाठी परावृत्त केले आणि त्याचा शेवटी विजय झाला। त्याचा विजय होण्याचं कारण भगवंत त्याच्या बाजूने होता आणि दुर्योधनानं सर्व श्रीकृष्णाचं सैन्य दुर्योधनाच्या बाजूने असताना सुद्धा दुर्योधनाचा पराजय झाला। परंतु भगवंत ज्या बाजूने असताना आणि अर्जुनाच्या बाजूने भगवंताचं सहकार्य असल्यामुळे आणि भगवंताचा आणि अर्जुनाचाच त्या ठिकाणी विजय झाला आहे। आणि आपण सतसत विवेक बुद्धीनं वागले तर आपला जीवनात विजय होणारच, भगवंत आपल्याला सहाय्य करणारच। म्हणून आपणही भगवंताला शरण जावे, भगवंताचं नामचिंतन करावे। श्री गुरुदेव।